संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख
चला
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेनो कदा, नामा मने गाय दूध एक सार. साधू निरंतर वते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुलींद्रभी. समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम संतांचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजः स्फुरदिक्प्रदेशं. विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्त्युद्धारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, जननी देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे मी आता. ओळखतो आवाज ओळखती खून, आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगमही नव्हता, त्याला अंतही नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संतही नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून,
तो हळुवारीन अनकानात जाईन सांगून गण गण गणात भोते गण गण गणात भोते. शिवासन करुणिया माझ्या वैसे गुरु राजा गजानन विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा जगतजननी जगतमाता विश्वकन्या विदर्भकन्या आईसाहेब रुक्मिणी देवी ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली असे असणारे संत श्री ज्ञानोबा राय ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस असे कळच्या स्थानी शोभणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबा राय स्थळचे बालयोगी असे असणारे संत सम्राट हृदय सम्राट श्री संत गजानन महाराज यांचे अत्यंत प्रिय प्राण असणारे शिष्य श्री संत भास्कर महाराज श्री संत गौरीशंकर महाराज आपल्या परिसराचं वैभव म्हणजे वारकरी कीर्तिभूषण वारकरी भूषण वारकरी संगीताचे रत्न गुरुवर श्री वासुदेवजी महाराज श्री संत रूपलाल महाराज आदी करून सर्व साधू संतांना नमस्कार करतो व वेदशास्त्र संपन्न गुरुवर श्री गुरु ज्ञानेश्वरजी महाराज वाघ यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात करतो विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सांगायला नको कारण प्रत्येकाला हे श्रुत आहे की सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या आकोट नामक गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज जवळजवळ 32 वर्ष बरोबर ना 32 वर्ष आणि 32व्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे आली तर हे माझं भाग्य आहे आणि ज्यांच्यामुळं तुम्हा मायबापाच्या दर्शनाचा सेवेचा योग लाभला असे आमचे युवा तरुण मंडळी असे सर्व तरुण मंडळी आणि कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण तालगंधर्व भूगंधर्व गायनाचार्य मृदंगाचार्य कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण प्रभुप्रिय सज्जन ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही गेल्या 2 दिवसापासून कथा श्रवण करत आहात अशा आदरणीय गुरुवर्य वैष्णवी दिदी त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही गेल्या 2 दिवसापासून कथा श्रवण करत आहात आणि आजचा हा दुसऱ्या दिवसाचा कीर्तन रूपी सेवेचा वाटा माझ्यासारख्या पामर जीवाकडे आला तरी हे माझं भाग्य आणि कार्यक्रमाला उपस्थित आता कोणाचं नाव राहिलं भवन महाराज पवन दादा त्यांच्यामुळे तुम्हाला मायबापाच्या दर्शनाचा सेवेचा योग लाभला आणि सर्व तरुण मंडळी त्यांच्यामुळे तुम्हाला मायबापाच्या दर्शनाचा सेवेचा योग लाभला तरी कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकरी माळकरी बेनेकरी टाळकरी सगळ्यांच्या चरणी
नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात करतो. विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख. महाराज म्हणतात प्रस्तुत ज्यांचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे असे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचे लाडके लढवार असणारे श्रीमंत श्री नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा संतांच्या संगतीचं वर्णन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख. प्रस्तुत अभंगात महाराज सांगतात की संत आताच्या काळामध्ये माणसाला एक क्षण देखील संतांची संगत जर लाभली तर वैकुंठामध्ये त्याला हजारो कल्प राहायला मिळतं. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच माणसाला वैकुंठामध्ये हजारो कल्प का राहायला मिळतो. तर महाराज म्हणतात एकदा जर का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या माणसाला त्या जीवाला आपणासारखे करिता तत्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कुठलाही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहे. संत महात्मे का श्रेष्ठ आहे. कारण संत या जगावर प्रेम करतात, या विश्वावर प्रेम करतात. आणि या जगावर प्रेम करताना, या विश्वावर प्रेम करताना संतांनी कधी शरीराचा विचार केला नाही. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी संतांची तुलना गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल संतसंगतीचे काय सांगू सुख. पण या अभंगामध्ये नामदेवराय ज्या संतांचं तोंड भरून वर्णन करतात असे संत म्हणजे कोण. संत कोणाला म्हणावं. तर याचं वर्णन एक सुभाषितकार सुंदर करतात. सुभाषितकार म्हणतात सन्मार्गे वर्तना संतः तद्रूपेण विद्या विनिरुद्धये सहेव वर्तते इति संतः. म्हणजेच सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे आणि विद्या विनिमयात परिपक्व दशा गाठलेले आणि या जगत कल्याणाकरिता अवतीर्ण झालेले त्यांना म्हणावं संत. संत महात्मे या विश्वामध्ये आले याला कारण काय. अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या विश्वामध्ये आले. संत महात्मे या विश्वामध्ये आले याला कारण काय. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून म्हणजेच परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय आज हे जग बुडत चाललेलं आहे. म्हणून संत महात्म्यांनी या विश्वामध्ये अवतार घेतला. आणि नामदेवराय म्हणतात त्या संतांचं, त्या संतांच्या संगतीचं सुख मी काय वर्णन करू. या अभंगाची भूमिका अशी आहे काय. एकदा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करावी. आणि हा निर्णय जाऊन पांडुरंग परमात्माला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून निघाली आणि पंढरपूरला गेली. तिथं गेल्यानंतर पांडुरंग परमात्माला फार आनंद झाला. पांडुरंग परमात्माने माऊलीला इथं कोच विचारणा करिता अंतर गाभाऱ्यामध्ये नेलं.
आणि तेव्हा माझी माऊली बोलू लागली, बसता सांगेन हे हे तर तुझं मात बैसुनी एकांत सुख गोष्टी. देवा देवा मला संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करायची आहे. मला फार आनंद होतो ऐकल्यावर. देव म्हणतात, चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ज्ञानोबर आहे, तुम्ही जगाची तीर्थयात्रा करत आहात, मला फार आनंद आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, देवा मला जगाची तीर्थयात्रा करायची आहे, पण हा पण जो शब्द आहे ना, तो शब्द असा आहे की गुरुवर्य संतोष महाराज टीकार सांगत होते की हा पण, परंतु, सांगू, पाहू हे शब्द असे आहे म्हणत, जर हे शब्द लागले आणि मागचा शब्द कितीही मोलाचा असो, कितीही सोन्याचा असो, पण तो शब्द मातीत जाते. तसं ज्ञानोबा राय देवाला सांगतात, देवा मला जगाची तीर्थयात्रा करायची आहे, पण त्याच्यासाठी तुमचा नामदेव राय मला माझ्या बरोबर पाहिजे. आता नामदेव राय म्हणजे त्या काळी देवाची जीवकी प्राण होते. आता देवाला हो म्हणावं का नाही म्हणावं देवाला काही समजत नव्हतं. आधी फार आनंद झाला होता, पण हे ऐकल्यानंतर आता हो म्हणावं का नाही म्हणावं देवाला काही समजत नव्हतं. कारण जर नामदेव महाराजांना ज्ञानोबाराय बरोबर जगाची तीर्थयात्रा करण्यासाठी जर पाठवलं तर देवाला नामदेवरायशिवाय करमत नाही. आणि जर पाठवलं नाही तर नामदेवरायला घेण्यासाठी कोण आलेला आहे? ज्ञानियांचे राजे गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. जर परमार्थिक भाषेत पटत नशील तर मी व्यावहारिक भाषेत सोपं करून सांगतो का. यावर्षी तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की तुमच्या सुनेला माहेरी पाठवायचं. काय म्हटलं नका पाठवू, बरं तुमची इच्छा. पण त्याच पुरीचे छोटे चुलते काका मुंबई हायकोर्टात जज आहे की सगळे लोक त्यांना वाकून नमस्कार करतात आणि त्याप्रमाणे ती तुमच्या घरी आली. आता घरी आल्यानंतर घरच्याही सगळ्या लोकांनी त्यांना वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब आज एवढं मोठं तुमचं कोणतं काम निघून आलं होतं की प्रत्यक्ष तुम्हाला आमच्या घरी यावं लागलं. त्यावेळेस जज साहेबांनी सांगितलं की यावर्षी मला माझ्या पुतणेला माझ्या घरी न्यायचं आहे. आता असं म्हणता वेळेस घरचे म्हणाले, तुम्ही आता लगेचच घेऊन जा. आधी काय ठरवलं होतं? पाठवायचं नाही. पण घेण्यासाठी कोण आलं होतं? मुंबई हायकोर्टातले जज साहेब. त्याप्रमाणे इथं नामदेवरायांना घेण्यासाठी कोण आलेला आहे? ज्ञानाचा सागर सगळा माझा ज्ञानाचा जगा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांच्याकडं अथांग असं ज्ञान आहे, असे ज्ञानोपार आहे, त्या ठिकाणी नामदेवरायांना घेण्यासाठी आले होते. देव म्हणतात, ठीक आहे ना, ठीक आहे ज्ञानोपार आहे, मी नामदेव महाराजांना तुमच्या बरोबर पाठवण्यासाठी तयार आहे. आता असं म्हणता वेळेस ज्ञानोबाराला फार आनंद होतो. ज्ञानोबाराय तिथून निघून जातात. आता नामदेवराय तिथे येतात आणि नामदेवरायांना देव सांगतात की नामदेवराय, तुम्हाला ज्ञानोबाराय बरोबर जगाची तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं आहे. असं म्हणता वेळेस नामदेवराय स्पष्टता नाकार देतात. सांगतात, मी जाणार नाही देवा. त्यावेळेस देव नामदेवरायला विचारतात, का हो नामदेवराय, का नाही जाणार? असं काय करता? मी ज्ञानोबारायांना शब्द दिलाय की तुम्हाला त्यांच्या बरोबर पाठवणार म्हणून, आणि तुम्ही म्हणतात की जाणार नाही. बरं, न जाण्याचं कारण तरी काय आहे मला सांगा. त्यावेळेस नामदेवराय सांगतात की देवा, तूच म्हणतो ना की तुला माझ्याशिवाय करमत नाही. तुझ्यासारखं माझा आहे देवा, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, म्हणून मी जाणार नाही देवा. देव म्हणतात, अहो नामदेवराय, ज्या ज्ञानोबाराय बरोबर मी तुम्हाला पाठवत आहे ना, ते ज्ञानोबाराय आणि मी वेगळा नाही. नवे नवे ज्ञानोबारायांचा आणि माझा आत्मा हा एक आहे. देव मने नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. लोपले ज्ञान जगी निकटे कोणी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, निकटे कोणी, लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, ज्ञानोबाराय आणि मी वेगळा नाही. नवे नवे ज्ञानोबारायचा आणि माझा आत्मा हा एक आहे, तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. आम्ही दोघं जरी भिन्न दिसत असलो, ज्ञानोबाराय आणि मी जरी भिन्न दिसत असलो, तरी ज्ञानोबारायांचा आणि माझा आत्मा हा एक आहे. आता असं म्हणता वेळेस नामदेवरायांना देवाची दया येते. नामदेवराय म्हणतात, देवा ठीक आहे, तू शब्द दिला म्हणून मी जाणार देवा, पण माझी एक अट आहे. कोणती अट नामदेवराय? त्यावेळेस नामदेवरायांना देव सांगतात, त्यावेळेस देवांना नामदेवराय सांगतात की देवा, देवा ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसले ना, मी त्या देवाचं दर्शन घेणार. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नजे मी तयाचे दर्शन, नजे मी तयाचे दर्शन, नजे मी तयाचे दर्शन. कर नाही ज्या देवाचे, नजे मी तयाचे दर्शन. कटेवरी कर
दर्शन घेणार नाही. देव म्हणतात ठीक आहे, नका घेऊ दर्शन, फक्त तुम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ एवढी माझी इच्छा आहे. नामदेवराय तयार होतात. नामदेवराय तयार होतात, तिकडून ज्ञानोबाराय येतात. आता नामदेवराय ज्ञानोबाराय जगाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघतात. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्यासाठी जातात. आता नामदेवराय ज्ञानोबाराय जगाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघून जातात आणि देव राऊळात परत येतात. आता देव राऊळात परत आल्यानंतर देवाला नामदेवराय खेरीस एक क्षण देखील करमत नव्हतं. किती अधिकार असणार नामदेवरायचे. देवाला नामदेवराय शिवाय एक क्षण देखील करमत नव्हतं. काय करावं, कसं करावं, देवाला काही करमत नव्हतं, देवाला काही सुचत नव्हतं. पाहता पाहता असे काही दिवस निघून जातात आणि कितीतरी दिवस निघून जातात, कितीतरी महिने निघून जातात, कितीतरी दिवसानंतर, कितीतरी वर्षानंतर नामदेवराय जगाची तीर्थयात्रा करून आता परत येतात पंढरपूरच्या राऊळामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर देव ते पाहतात. देवाला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. देव विटेवरून खाली उतरतात. देव म्हणतात अरे आज इतक्या वर्षानंतर माझा लाडका भक्त नामदेवराय जगाची तीर्थयात्रा करून परत आलेला आहे, जावं आणि त्यांना कडकडीत असं आलिंगन द्यावं या आशेने देव विटेवरून खाली उतरतात. परंतु नामदेवराय म्हणतात देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगतो, संत संगतीचे काय सांगतो, संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. म्हणून महाराज म्हणतात संगत करत असताना, जीवन जगत असताना नेहमी चांगल्याच्या सोबत जगा. जीवन जगत असताना संतांची संगत करा, साधूंची संगत करा. संतांची संगत केली, साधूंची संगत केली तर तुमचं जीवन हे सफल झाल्याशिवाय राहणार नाही. वाईटाची संगत केली तर तुमची जीवनरूपी नौका ही भवसागरात बुडाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतच जर करायची असेल तर संतांची करा, साधूंची करा. कारण महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्ही देवाचं नामचिंतन केलं, देवाचं भजन केलं. कारण हा आमच्या वाणीला लागलेला एका प्रकारचा मूळ स्वभाव बनलेला आहे. आणि महाराज म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा एक मूळ स्वभाव असते. त्यानं तो कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो बदलते काय नाही. एखाद्या बाईचा जर भांडण्याचा स्वभाव असला, तुमच्यातली नाही, आमच्या इकडली सांगतो, तुमच्यातली नाही सांगत मी, आमच्या इकडली सांगतो. एखाद्या बाईचा जर भांडायचा स्वभाव असला, तिनं कितीही म्हटलं, तिला म्हटलं आजी 2 तास कीर्तन होईपर्यंत विना घेऊन राहील ना, ते म्हणते नाही, माय पाय दुखतात, लागन तर तिकडं
नात एकटी नसते बरं, या वट्यावरची त्या वट्यावर, त्या वट्यावरची त्या वट्यावर, एकटी नसते. नाताले काकीत घेऊन या वट्यावरची त्या वट्यावर, त्या वट्यावरची त्या वट्यावर. गोष्टी कोणत्या? कालची महाराज अशी होती ना, कालचा कीर्तनकार असा होता ना. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण कितीही म्हणतो की बा आता भांडणार, त्या बहिणीनं जर कितीही म्हटलं मी भांडणार नाही, मी कोणाची निंदा करणार नाही, पण तिचा जो मूळ स्वभाव आहे तो बदलते काय? आधी होती दासी, आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केले देसी, राणी केले देसी, राणी केले देसी, राणी केले देसी, देई राणी, एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात आधी होता वाग्या. इथं बसल्यापैकी कोणी वाग्या नाही ना, नसला तरी दैवयोगी झाला वाग्या. त्याचा येडकोटर आहे ना, थोडक्यात जर सांगायचं झालं तर संत महात्मे काय सांगतात की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा एक मूळ स्वभाव असते. त्यानं तो कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो बदलत नाही. तसंच रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं हे आमच्या शरीराला लागलेलं वळण तर आहेच, पण आमच्या वाणीला लागलेला एका प्रकारचा मूळ स्वभाव बनलेला आहे. पडिले वडन इंद्रिया सकळ. एखादा जर चांगला मनुष्य असू द्या, चांगला मनुष्य असेल, सज्जन मनुष्य असेल आणि एखाद्या खाणाऱ्या पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला, तो म्हणते अरे आज तू योगायोगानं माझ्या बरोबर आलास बारमध्ये, तर मग तू थोडी तरी घे माझ्यासारखी. तो म्हणते नाही बाबा मी कधी घेत नसतो. तो म्हणते अरे थोडी तर घे. तो म्हणते नाही रे बाबा मी कधी घेतली नाही. तो म्हणते अरे चवीपुरतं एखादं झाकण. मग याच्या आग्रहास्तव एक झाकण, दोन झाकण, तीन झाकण. परिणाम काय होते की एका दिवशी तो पण त्याच्यासारखा खाणारा पिणारा होऊन जाते. आणि तोच जर एखादा खाणारा पिणारा असू द्या आणि एखाद्या माळकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, तो आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, भजनाला गेला, कीर्तनाला गेला, नंतर तोच म्हणते की अरे मला पण तुझ्यासारखी माळ घालायची आहे, मला पण तुझ्यासोबत कीर्तनाला यायचं आहे, मला पण तुझ्यासोबत वारीला यायचं आहे. याला कारण काय? संतांच्या संगती, मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पण ते, किंवा अर्धा क्षण घडता संतांचे संगती तेने होई शांती महत्पापा. आपल्या जीवनात अर्धा क्षण जरी संतांची संगत जर लाभली ना तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. संत समागम एखादी हे परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी हे परी, संत समागम एखादी हे परी, संत समागम एखादी हे परी, संत समागम स्वामी
लोकांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. समजण्यासाठी दृष्टांत सांगतो पा. एका गंगेच्या तीरी एक साधू महाराज स्नान अर्चना करून देवाचं ध्यान करण्यासाठी बसले होते. आणि तेवढ्यात काय झालं, तिथल्या राज्याचा राजा फिरत होता. फिरता फिरता तिथले साधू महाराज दिसले. नेमकं साधू महाराज हे कोणत्या देवाचं ध्यान करतात हे पाहण्यासाठी तो त्या साधू महाराजांच्या पाठीमागं उभा होता. तेवढ्यात काय झालं की समोरच्या गंगेमध्ये एक बगडा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा आणि दगडावर घासायचा. हे दृश्य त्या महाराजांनी पाहिलं आणि महाराज त्या बगड्याला उद्देशून म्हणतात की अरे बगड्या, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, जिसका रंग तू तिखी करे व सभम जानी. अरे बगड्या, घासून घासून हेच चोच तीक्ष्ण करत आहे, हे कशासाठी करतोयस हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आता हे वाक्य संताचा आहे, साधूचा आहे, म्हणून तो राजा रात्रंदिवस हेच वाक्य बोलत होता. घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, जिसका रंग तू तिखी करे व सभम जानी. तेवढ्यात गंमत अशी झाली की त्या राजाच्या राणीनं त्याला मारण्यासाठी अनेक प्रकारचे डावपेच केले होते, परंतु त्या ठिकाणी काही त्या राजाचं मरण येईना. मग त्या राजाच्या राणीनं काय केलं, राजवाड्यातल्या एका नाव्याला सांगितलं की उद्या तू राजाची दाढी करण्याच्या निमित्तानं राजवाड्यात यायचं आणि राजाची दाढी करता करता मार खायची असं सांगितलं. असं म्हटल्यानंतर तो न्हावी घाबरला. तर न्हावी म्हणे, राणी साहेब, असं जर राजे साहेबांना माहिती पडलं तर राजा आधी माझीच मार कापून टाकणार. ते राणी म्हणे, नाही, हा माझा आदेश आहे आणि हा तुला पाळावाच लागणार. आता राणीच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी राजवाड्यात त्या न्हावी दादाला बोलवण्यात आले. राजेसाहेब खुर्चीवर बसले असतात. आता पूर्वीच्या काळी ना दाढी करायसाठी वस्त्री असायची आणि दाढी करता करता मान कापायची म्हटल्यावर तो वस्त्र कसा लागणार, धारदार लागेल ना. तो न्हावी काय करायचा, तो वस्त्र पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा, वस्त्र पाण्यात बुडवायचा आणि हातावर घासायचा. आता हे दृश्य त्या राजानं पाहिलं ना. राजाला त्या राजांना त्या संतांचं वाक्य आठवलं. राजा म्हणते, अरे न्हावी दादा, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, जिसका रंग तू तिखी करे व सभम जानी. कोणाकोणाला समज सांगा आता. मानास आलं होता. अरे न्हावी दादा, तू घासून घासून हा वस्त्र तीक्ष्ण करत आहे, हे कशासाठी करतोयस हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. राजाला काही माहीत नव्हतं, पण न्हाव्याला असं वाटलं की राजेसाहेबांना आता कुठून ना कुठून काही ना काही माहिती झालं, म्हणून राजेसाहेब असे बोलत आहे. न्हाव्यानं काय केलं, तो वस्त्र दिला फेकून आणि राजाचे पायच धरले. महाराज म्हणते, राजेसाहेब, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, याच्यात माझं काहीच नाही, हा सगळा डाव तुमच्या राणीचा आहे. राजा म्हणते, दाढी करता करता याला नेमकं काय झालं, नेमकं कोणत्या राणीचा डाव, आता मला जरा नीट सांग. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढंच होतं की आज त्या राजाची मान कापल्या गेली असती, पण त्या राजाचा जीव वाचला. कशामुळं, अर्धाक्षण करता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. आपल्या जीवनात अर्धा क्षण संतांची संगत फार महत्त्वाची असते, म्हणून खरं सुख जर कशात असेल तर ते संतांची संगत करण्यामध्ये आहे. आपल्याला काय वाटते, आपण खूप दुःखी आहोत, आपण जगात खूप दुःखी आहोत असं आपल्याला वाटते, पण आपल्या शेजारचा फार सुखी आहे. पण रामदास स्वामी म्हणतात की या जगात कोणीच सुखी नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनाचा तू शोधून पाहे. या जगात कोणीच सुखी नाही महाराज. एका गावामध्ये शेजारी दोन घरं राहत होते. त्या दोन घराची कंडिशन अशी होती वाजी, तुला काय सांगू. एका घरातून नेहमी भांडायचा आवाज येत होता आणि दुसऱ्या घरातून नेहमी हसायचा आवाज येत होता. एक दिवस काय झालं, हे बाई अशी दुपारून बसली, म्हणते, कुठून ग बाई माझं नशीब घरामध्ये आले की सारखे भांडतात, सारख्या शिवा देतात. आतापर्यंत मी नवऱ्याचा खूप त्रास सहन केला, पण आता यांचा त्रास सहन करायचा आणखी जोरात नाही म्हणतात. आता लाडक्या बहिणी झाल्या, अर्ध तिकीट झालं आणि जेवढी तुमची प्रॉपर्टी आहे की नाही त्याच्यात अर्धा हिस्सा द्यायला शासनाने येईल.
माझं नशीब घरामध्ये आले की सारखे भांडतात, सारख्या शिवा देतात. आतापर्यंत मी नवऱ्याचा खूप त्रास सहन केला, पण आता इथून पुढं मी नवऱ्याचा त्रास सहन करणार नाही, कारण शासनाने मला 50% आरक्षण दिलं आहे. संध्याकाळी नवरा घरामध्ये येते. घरामध्ये आल्यानंतर सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात करते. त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते, काय हो, तुम्ही घरामध्ये आले की सारखे भांडता, सारख्या शिवा देता, तुम्हाला कधी हसताच येत नाही का? असं करा, पलीकडच्या घरामध्ये जा आणि तुमच्या मित्राचं हासाचा आदर्श घेऊन या म्हणे. आता असं म्हटल्यावर त्यालाही असं वाटते की आम्ही दोघं नवरा बायको सारखे भांडतो, सारख्या शिवा असतात. पलीकडच्या घरामध्ये जाते आणि त्याच्या मित्राला सांगते की मित्रा, आम्ही दोघं नवरा बायको सारखे भांडतो, सारख्या शिवा असतात, पण तुम्ही दोघं नवरा बायको नेहमी हसता. तुम्ही नेमकं हसण्यासाठी असं करता तरी काय? आम्हालाही सांगा, म्हणजे आम्ही पण हसू. त्यावेळेस त्याचा मित्र सांगते की मित्रा, जे आहे ते बरं आहे, झाकली मोठ 1.25 लाखाची, हुशार आहात तुम्ही. याचा मित्र म्हणते, मित्रा जे आहे ते बरं आहे. तो म्हणते, नाही, माझ्या पत्नीनं तुमचा हासाचा आदर्श घेऊन यायला सांगितलं. तू खूप आग्रह करतो आणि आग्रह असतो. तो सांगते की मित्रा, ते म्हणजे असं आहे का ज्या वेळेस आमच्या दोघं नवरा बायकोची भांडणं होतात ना, त्यावेळेस माझी बायको माझ्या मग लाटणी म्हणून लागते. लाटणं माहिती तुम्हाला? चपात्या लाटायचं. ते लाटणं घेऊन लागली का मी जोरात धावतो म्हणे. मी जोरात धावतो. मी जोरात धावल्यानंतर ते मला लाटणं फेकून मारते म्हणे. तिनं लाटणं फेकून मारलं आणि जर ते लाटणं लागलं तर ते हसते, हुकलं तर मी हसते म्हणे. तो म्हणे, तुमची लाटण्याची मारामारी आमच्या निदान शिवाय तरी बरे आहे. म्हणजे आपल्याला काय वाटते, त्यांचा संसार, त्यांचा प्रपंच हा सुखाचा आहे, परंतु मुळात कोणाचाच संसार आणि कोणाचाच प्रपंच हा सुखाचा नाही. कारण महाराज म्हणतात, दुःख बांधवडी दुःख बांधवली हो आहे हा संसार. दुःख बांधवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून खरं सुख जर कशात असेल तर ते संतांची संगत करण्यामध्ये आहे. महाराज म्हणतात, देवा आपणा पारिखे नाही कुठे. देवा नामदेवराव म्हणतात की देवा मी तुला पारख म्हणजे पारख म्हणजे पारख म्हणजे ओळख. पारख म्हणजे ओळख. आणि नामदेवराव म्हणतात की देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या राऊळातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दलची संकुचित कल्पना होती. पण ज्या वेळेस मला माऊलीची संगत लाभली ना देवा, त्यावेळेस संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असं मला अनुभवाला आलं. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अहंतेचा. तो अहंकार आज माझा गळून पडाला. कारण संत महात्मे ज्या देवाचं नामचिंतन करतात, तो देव कुठे राहतो? जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, माझे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष जम्बूद्वीप आणि तिथे माझा
पांडुरंग परमात्मा राहतो. नामदेवराय म्हणतात की देवा, मी तुला ओळखलं नव्हतं. पंढरपूरच्या रावरातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दलची संकुचित कल्पना होती. नामदेवराय म्हणतात देवा, ज्यावेळेस मला माऊलीची संगत लाभली त्यावेळेस संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असं मला अनुभवायला आलं. कारण नामदेवराय म्हणतात की देवा, मला अजूनही तो प्रसंग आठवत आहे की ज्यावेळेस आम्ही उत्तर भारतामध्ये सौराष्ट्रामध्ये तीर्थयात्रा करत करत तिथं सोमनाथाच्या मंदिराच्या जवळ आलो. तिथं रात्री नामदेवरायचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं. कीर्तनासाठी इतका समाज गोळा झाला होता. नवे स्वर्गाहून 23 लाख देव नामदेवरायचं कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. इतका समाज त्या ठिकाणी गोळा झाला होता. नामदेवरायचं कीर्तन ऐकण्यासाठी 23 लाख देव स्वर्गाहून खाली आले होते. आणि त्या कीर्तनामध्ये माझा देव नाचत होता. नाचता नामदेव महाराज कीर्तन करत होते. अनेक देव पुढे बसलेले होते. जसे तुम्ही पुढे बसले नाही, असे अनेक देव समोर पुढे बसलेले होते. पाठीमागे अनेक संत मंडळी उभी होती. त्याच्यामध्ये आमची जनाबाई होती. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. आणि आता कीर्तन इतकं रंगात आलं होतं. कबीर महाराज कपाश वाजवत होते. कीर्तन इतकं रंगात आलं होतं अक्षरशः त्या कीर्तनामध्ये नाचता माझ्या देवाची फजिती झाली. नाचता देवाचा अक्षरशः नाचता देवाचा पितांबर घडला. साधू या संताने देवाला धरिले मनगटी. काय झालं म्हणून दचकला जगजेटी. असं अचानक काय झालं म्हणून देव पण घाबरले. थर्ड कबीर महाराज म्हणतात, देवा तुमचं पितांबर घडत आहे ना. इतकं कीर्तन रंगात आलं होतं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं आणि पहाटे 4 वाजले तरी कीर्तन सुरूच होतं. आणि ज्यावेळेस पहाटे त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण पूजा करण्यासाठी आले. पाहतात तर काय, मंदिरामध्ये आज जायला सुद्धा जागा नव्हती. इतकं कीर्तन रंगात आलं होतं. त्यावेळेस ते ब्राह्मण ओरडले. सांगितलं, हे काय तुमची कीर्तन करायची जागा आहे का? तुम्हाला जर कीर्तनच करायचं असेल तर मंदिराच्या पाठीमागं जा, तिथं जाऊन कीर्तन करा. आता कर्मठ ब्राह्मण होते ते त्या काळचे. मंदिरामध्ये आज जायला सुद्धा जागा नाही. पण संत हे शांत स्वभावाचे असतात बरं.
आमचे नामदेवराय तिथून उठले, मंदिराच्या पाठीमागं गेले. पुन्हा कीर्तन सुरू झालं. पुन्हा सगळे देव गाऊ लागले, सगळे संत नाचू लागले. कीर्तन इतकं रंगात आलं, अक्षरशः तिथल्या त्या अवढा नागनाथ देवाला देखील साकडं पडलं की आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेले आहे. स्वतः या जगाचा पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलेला आहे. आणि या ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. आता मला असं बसून चालणार नाही. अरे आमच्या अवढा नागनाथ देवानं काय केलं? फिरविले राऊळ फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. नामदेवा हाती तुझा प्याला, नामदेवा हाती तुझा प्याला. फिरविले देऊळ राऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अवढा नागनाथ देवानं देखील तोंड फिरवलं. नामदेवराय म्हणतात, देवा अवढा नागनाथ देवानं तर तोंड फिरवलं, परंतु निर्जीव दगडाचं मंदिर देखील फिरलं. आजही अवढा नागनाथला जाऊन बघा, महादेवाचा नंदी कुठं असतो? पूर्व दिशेला. मंदिराच्या पुढं. पण तिथला नंदी आजही मंदिराच्या पाठीमागं आहे, कारण त्या देवानं तोंड फिरवलं. नामदेवराय म्हणतात, देवानं तर तोंड फिरवलं, परंतु निर्जीव दगडाचं मंदिर देखील फिरलं. हे कोणाच्या कृपेनं झालं? संतांच्या कृपेनं झालं, साधूंच्या कृपेनं झालं. म्हणून नामदेवराय म्हणतात, बाबांनो, मी माझे एक नाही दोनही हात वर करून सांगतो की आताच्या कलियुगामध्ये संगत जर करायची असेल तर संतांची करा, साधूंची करा, अभंगाचे दुसरे शरण. साधू थोर जाणार, साधू थोर साधू थोर जाना कलियुगी. किती वेळेस म्हटलं? 3 वेळेस म्हटलं साधू थोर जाना. कारण आताच्या कलियुगामध्ये संत महात्मे श्रेष्ठ आहे महाराज. आताच्या कलियुगामध्ये संत झाले, पूर्वीच्या काळी पण संत झाले, आताच्या काळामध्ये पण संत झाले, पण साधू झाले. पण साधू साधूंमध्ये फरक आहे. तसं जर पाहिलं तर पूर्वीचा एक काळच वेगळा होता. महाराज म्हणतात, पूर्वीच्या काळी पहाटे आपल्या गावामध्ये एक वासुदेव यायचा आणि त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमदुमून यायचं. उधळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवीत आली.
असतो ग गवतीच्या टोईवर तुरा सूर्याचा डोलतो नारायणाचं रूप घेऊन पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये पहाटे पहाटे एक वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमदुमून यायचं. म्हणून पूर्वीच्या काळचे जे काही लोक होते, पूर्वीच्या काळचे जे काही संस्कार होते, पूर्वीच्या काळचे जे काही साधू होते ते चांगले होते. आताच्या कलियुगामध्ये साधू झाले अशात तर काही भाग नाही आहे बरं. आताच्या कलियुगामध्ये पण साधू झाले, पण कसे झाले? ऐसे कैसे झाले भोंदू, गर्व करून म्हणती साधू, अंगाला लावून या राज, डोळे झाकून करती पाप, पोटासाठी संत झाले कणित बहुत. आपलं पोट भरण्यासाठी अनेक संत महात्मे साधू महात्मे झाले, पण अशा खोट्या साधूच्या माग लागू नका. पण लागलात तर काय होते? उदाहरण म्हणून सांगतो. एका गावामध्ये एक साधू महाराज असे फिरत 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 आले. ते गाव जरा श्रीमंत होते, तुमच्या आपोसात होता. ते गाव जरा श्रीमंत होतं आणि साधू महाराज तिथंच थांबले. तर खोटे साधू हे असेच असतात बरं. आणि त्या खोट्या साधूवर एका इंजिनियरची श्रद्धा बसली. तो इंजिनियर त्याच्या घरी गेला आणि त्याच्या बायकोला सांगते, अगं आपल्या गावामध्ये एक साधू महाराज आले. त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं. त्यांना इथं बसल्या बसल्या जगात काय चालतं, गावात काय चालतं सगळं एका जागी बसल्या बसल्या कळतं. त्यावेळेस ते इंजिनियरची बायको म्हणे, तुम्ही काहीही म्हणा पण माझा काही अशा भोंदू साधूवर, खोट्या साधूवर भरोसा नाही. कारण त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची पोरगी होती. आणि वारकरी संप्रदायातली माणसं सहसा अशा खोट्या साधूवर विश्वास ठेवत नाही. ते म्हणे तुम्ही काही म्हणा पण माझा काही अशा साधूंवर विश्वास बसत नाही. तो म्हणे, अगं तू घरी चाल, तू त्यांच्या दर्शनाला चाल, म्हणजे तुला त्या महाराजांचं महात्म्य कळणार. ते म्हणे, असं करा तुम्ही महाराजांनाच आपल्या घरी भोजनाकरिता घेऊन या. तो म्हणे, ठीक आहे, संध्याकाळी मी महाराजांना आपल्या घरी भोजनासाठी आणतो. आता महाराज भोजनासाठी येतात म्हटल्यावर तिनं सुंदर असं 5 पक्वानाचं भोजन तयार केलं. 5 पक्वानाच्या भोजनाबरोबरच तिनं महाराजांकरता भजी काढली होती. भजी माहिती आहे ना? हां, भजी माहीत आहे ना? तोंडाला नाही पाणी सुटू द्यायचं. हां, महाराजांसाठी भजी काढली होती. आता पहा, नेमकं साधू महाराज खोटे आहे की खरे आहे? आज साधू महाराजांची परीक्षा घ्यायची असं तिनं ठरवलं. नेमकं ताटं वाढताना असं करायचं की प्रत्येकाच्या ताटात भजे वाढायची. महाराजांच्याही ताटात भजे वाढायची, पण ते भजे भाताच्या खाली ठेवायची. आता पहा, ताटं वाढताना प्रत्येकाच्या ताटात भजी होती, पण महाराजांच्या ताटात भजी होती काय? हां, भजी नव्हते काय? मग कसे म्हणता नव्हते? जागे एक झोपले. म्हणजे होते पण कसे होते? भाताच्या खाली होते. संध्याकाळी महाराज घरी येतात. आता घरी आल्यानंतर महाराजांची पूजा वगैरे होते. महाराज जेवणासाठी बसतात. महाराज जेवणासाठी बसतात आणि नेमकं जेवताना काय होते? महाराज वदनी पोळं म्हणतात आणि डोळे मिटवतात. जसे डोळे बंद करतात ना तसेच महाराज काय म्हणतात? हळू 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 असं म्हणतात. आता तो इंजिनियर बाजूनच असते. महाराज
सांगते की महाराज इथं तर कुठं कुत्रे दिसत नाही, सगळे माणसंच आहे, मग तुम्ही असे हळहळ कोणाला म्हणता? त्यावेळेस त्यांना सांगितलं की ते म्हणजे इंजिनियर साहेब असं आहे ना का इथं बसल्या बसल्या मला पंढरपूरच्या महाद्वारामध्ये काही कुत्रे शिरताना दिसले आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हाकलून आणले. तेवढ्यात काय होते, त्या इंजिनियरचं लक्ष नेमकं महाराजांच्या ताटावर जाते. आता त्याला प्रत्येकाच्या ताटात भजी दिसत होती, पण महाराजांच्या ताटात भजी होती काय? हा, आता जागी होती. भजी होती पण कशी होती, भाताच्या खाली होती. आता प्रत्येकाच्या ताटात भजी होती पण महाराजांच्या ताटात त्याला भजी काही दिसत नव्हती. तेवढ्यात तो इंजिनियर त्याच्या बायकोवर ओरडला, रागवला, सांगितलं काय ग, तुला जर महाराजांचा अपमानच करायचा होता तर तू इथं महाराजांना कशासाठी बोलवलं? ताटं वाढताना तू प्रत्येकाच्या ताटात भजी वाढली पण महाराजांच्या ताटात भजी का नाही वाढली? खूप ओरडत होता, खूप बोलत होता. तेवढ्यात काय झालं, ते महाराज म्हणतात, अहो साहेब राहू द्या, कदाचित बाईचं लक्ष चुकून गेलं असणार. असं करा बाई, तुम्ही जरा दुसरी भजी घेऊन या. ते बाई म्हणते, थांबा महाराज, तुम्ही जगाला फसवू शकता पण मला फसवू शकत नाही. अहो महाराज, तुम्हाला इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या महाद्वारामधले कुत्रे शिरताना दिसले पण इथं बसल्या बसल्या तुम्हाला भाताच्या खालचे भजच कसे दिसले नाही? मोठे साधू असे असतात महाराज. महाराज म्हणतात, खरा साधू कोण? ज्याच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती हे गुण असले. संत तोची जाणार जगी, दया, क्षमा ज्यांचे अंगी. आपण संत जर पाहायला गेलो ना तर आपल्या परिसराचं वैभव म्हणजे गुरुवर श्री वासुदेवजी महाराज, श्री संत गजानन महाराज, गुरुवर श्री रूपलाल महाराज. आपण जर पाहिलं ना तर आपण जीवन जगत असताना समुद्राच्या अलीकडे आहे, आपल्याला समुद्राच्या पलीकडे नेणारे ते संत महात्मे आहे, साधू महात्मे आहे. आपण जर पाहिलं ना तर महाराज गजानन महाराजांचं तर एवढं गोड चरित्र सांगतात आमचे गुरुदेव बाबा की आपण जीवन जगत असताना समुद्राच्या अलीकडं आपण जर मनापासून जर त्यांचं नामचिंतन केलं, त्यांचं भजन केलं तर आपल्याला ते समुद्राच्या पैल किनाऱ्यावर नेल्याशिवाय राहणार नाही म्हणतात. संतांचं इतकं महत्त्व सांगतात बाबा. ज्यावेळेस ते सांगतात ना असं वाटतात, असं डोळ्यासमोर पूर्ण दृश्य दिसते म्हणतात. संतांचे एवढे उपकार आहे महाराज आपल्यावर. आपण संत जर पाहायला गेलो तर हे एवढे संतांचे आपल्यावर उपकार आहे आणि आपलं एवढं भाग्य आहे, एवढं भाग्य आहे की आपण ह्या परिसरात जन्माला आलो, आपण ह्या परिसरात राहतो, हे आपलं भाग्य आहे महाराज. कारण हा परिसर संतांचा आहे. गुरुवर श्री वासुदेव महाराज, विठ्ठल विठ्ठल. एवढे उपकार संतांचे आपल्यावर आहे. म्हणून महाराज म्हणतात, संगत जर करायची असेल तर संतांची करा, साधूंची करा. आणि खरंच हे जे लोक वाईट माणसांची संगत करतात, दारूची, खाणारे पिणाऱ्याची संगत करतात, त्याच्यामुळे काय होते, उदाहरण म्हणून सांगतो का, एका माणसाला त्याच्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती. त्यांना सांगितलं की मी तुम्हाला रात्री 12-1 वाजता पार्टी देणार. त्याचे मित्र म्हणे, अरे रात्री 12-1 वाजता पार्टी द्यायची म्हणजे हा काय वेळ आहे का पार्टी द्यायचा? तुला पार्टी जर द्यायची असेल तर तू सकाळी दे. तो म्हणे नाही, रात्री 12-1 वाजताच पार्टी देणार. आता दारोड्याचं कोण नांदी लागणार? त्याचे मित्र म्हणे, ठीक आहे, तुला रात्री 12-1 वाजता पार्टी द्यायची काय, तू रात्री 12-1 वाजताच पार्टी दे. पण तू पार्टी देशील कशाची? त्यानं सांगितलं, कालच माझ्या बायकोचे लाडक्या बहिणीचे पैसे आले. कालच माझ्या बायकोचे लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणे आणि त्या पैशाला तिनं भली मोठी बकरी घेतली म्हणे. आणि जर बायकोला प्रेमानं मागितलं तर ते देणार नाही. म्हणून रात्री 12-1 वाजता माझी बायको परत झोपली का मी गुच्चूप कोठ्यामध्ये जाणार, ती बकरी घेणार, आपण रात्री तिची पार्टी करू म्हणे. त्याचे मित्र म्हणे, ठीक आहे. आता त्याच्या बायकोला माहीत होतं ना माझा नवरा हा दारोडा आहे आणि दारोडे माणसं घरातून पैसा, बायको सोनं कधी मोडून विकून त्याची दारू पिणार गॅरंटीच नसते. रात्री 12-1 वाजता हा गुच्चूप गोठ्यामध्ये जातो, ते बकरी घेते, रात्री 12-1 वाजताची पार्टी करते, सकाळी उठते, आंघोळ बिंघोळ करते आणि गोठ्यामध्ये जाते. आता गोठ्यामध्ये गेल्यानंतर पाहते तर काय, बकरी जशीच्या तशीच. त्याच्या बायकोला म्हणते, अगं हे बकरी तशीच कशी काय? त्यावेळेस त्याची बायको म्हणते, अहो त्या बकरीचं मरू द्या तिकडे, पण रात्री 1 वाजता तुम्ही गोठ्यातून कुत्र घेऊन कुठं गेले होते? यानं कुत्र्याचीच पार्टी केली आणि नंतर लागला उलट्या करायला. नंतर करून काही फायदा आहे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर वर्म चुकला तर नंतर दुःख भोगावं लागतं. तसंच जीवन जगत असताना आणि संगत करत असताना संतांची करा, साधूंची करा. नामदेवरायचं कीर्तन सुरू झालं होतं तेव्हापासून नामदेवराय फक्त एकच म्हणत
साधू थोर जाना. आणि ज्यावेळेस नामदेव यांच्या कीर्तनामध्ये काही साधक उठले आणि नामदेव यांच्या जवळ आले. नामदेवरायला म्हणतात, नामदेवराय कीर्तन सुरू झालं तेव्हापासून तुम्ही फक्त एवढंच म्हणत आहात की साधू थोर जाणार. पण का हो नामदेवराय, संत महात्मे साधू महात्मे हे आमचा अंगीकार करतील का, आम्हाला जवळ करतील का? त्यावेळेस नामदेवराय सांगतात की संत महात्मे साधू महात्मे हे तुमचा आमचा तर अंगीकार करतातच, तुमचा आमचा अंगीकार करतातच, तुम्हाला आम्हाला तर जवळ करतात. पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांचा देखील विचार ते आईच्या मायेनं करतात. म्हणूनच आज संपूर्ण विश्व माझ्या ज्ञानोबरायला माऊली या नावानं ओळखते. एवढा त्रास दिला या समाजाने त्यांना. अहो, स्वतःच्या घरचं कधी तांब्यावर पाणी दिलं नाही, पण इंद्रायणीवर पण कधीच पाणी भरू दिलं नाही. स्वतःच्या घरचं कधी भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं भांड हे हिसकावून घेतलं आणि मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. पण एवढा दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायनं एका तरी ओवीत, एका तरी अभंगात दाखवा बरं. एका तरी अभंगात व्यक्त केला का? उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि सांगितलं, जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. देवा, खड म्हणजे